गाईस हे बघा, मम्मी ब्लॉग काढून खूप दमले, दादाच्या खांद्यावरती झोपले मम्मी. वरतून जायचं आहे आम्हाला, वाटलं खालूनच जावं लागेल. वरती यावंच लागेल फायनली, तिथूनच जायचंय खाली. चला जाऊया आता वरती, जाण्याशिवाय काही पर्याय नाही. पप्पा ना मच्छी बरी दिसत. ओ पप्पा, मच्छी बरी दिसली तुम्हाला? अगदी लोकांना पहिला मच्छी दिसली पाहिजे. मस्त आहे पण खरंच इथलं व्ह्यू ना खूप सुंदर आहे. आता तुम्ही जी पानचक्की बघितली ती भारतातली सर्वात पहिली पानचक्की आहे. तर आता आम्ही इकडे जेवायला थांबलोय. हे बघा आतमध्ये सगळी बसल्यात. मी तुम्हाला इथले मेन रहिवासी दाखवते, मूळ रहिवासी. हे बघा दिसतात का? तू नाही, हे बघा इथले मूळ रहिवासी आणि हे बाहेरून आलेले पाहुणे पाहुणे आणि तू पण. नमस्कार, ज्योती स्कॉलर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला. थंबनेल बघून तुम्हाला तर समजलंच असेल आम्ही कुठे चाललेलो आहोत ते. तर आम्ही चाललेलो आहोत संभाजीनगरला. संभाजीनगरमध्ये पाहण्यासारखी खूप सारी ठिकाण आहेत. खास करून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग तिकडे आहे जिथे मी जाणार आहे. आणि दुसरं म्हणजे तिथं खूप पुरातन काळातील लेण्या आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत. खास करून कैलाश लेणी, जी मला बरेच वर्षापासून पाहायची इच्छा होती. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला ही सर्व ठिकाणं दाखवणार आहे. तर आजचा हा व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आणि आता वाजले आहेत पहाटेचे 4. आम्ही निघणार आहोत. पण 4 वाजताच माझं जेवण सगळं रेडी झालेलं आहे. भाकरी आणि नॉनव्हेज डे आहे म्हणून मी बनवलेले आहेत बोंबील. तर आता मी सगळे डबे पॅक करते आणि निघते. तर आजचा हा व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 4 आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला. तर आज नॉनव्हेज डे आहे. तर मी जेवायला बघा काय काय बनवले. इथे या तांदळाच्या भाकरी पॅक केल्यात. हे आहेत सुके बोंबील आणि नाश्त्यासाठी मी इथं ब्रेड अंडा पण घेतले. आता सगळे मी डबे भरून घेते आणि मग आम्ही निघतो. आता वाजलेले आहेत किती ग? 8 वाजलेले आहेत आणि इथं खूप थंडी आहे. मी चहा नाश्त्याला थांबलोय. चला तर चहा पिऊन घेऊया. सकाळी 4ला निघालेलो तर आता आम्ही 8 वाजता थांबलोय. आता आम्ही चहा पिऊन घेतो. आमचा दादा गेले चहा आणायला.
माझे मिस्टर आराम करतात आणि ही माझी मुलगी. चला पुढे भेटूया. 1.2 किलोमीटरमध्ये. त्यांची बस मध्ये जायला गेला. राहू दे ना, पार्क करू ते. गेट नंबर 1 ला सोडल ती बस, नंतर आपल्याला फिरायचं स्ट्रेट रस्ता दाखवते. पण आपल्या गाडीने एंट्री. आता आम्ही अजिंठाला पोहोचलेलो आहोत. आता आतमध्ये गेलो तर फिरायला आम्हाला अजून 2 तास लागतील, म्हणून आधी आम्ही जेवून घेतो. हे बघा जेवण आणले, बोंबील आणि भाकरी. या जेवायला. बघा जेवतात. हे बघा इथं सहली आलेल्या आहेत मुलांच्या खूप, आणि मागे तुम्ही बघत असाल जेवायला माणसं बसल्यात आणि खूप वानर पण आहेत तिथं जेवायला बसल्यात. तर म्हणून आम्ही ना गाडीतच जेवून घेतलं. बघा किती वानर आहेत. तर चला आता आज जाऊया. चला आता एंट्री करूया. गाड्या प्रायव्हेट व्हेकल्स इथपर्यंतच थांबतात. इथून त्यांच्या बसेस आहेत त्या आपल्याला लेणीपर्यंत घेऊन जातात. चला तर जाऊया. इथे बघा लगेच शॉपिंगला सुरुवात. हॅट्स वगैरे आहेत मस्त मस्त. चला जाऊया. जेवलो रे बाबा आम्ही आताच. चाय कॉफी पुरी भाजी, आलू पराठा, पोहा, मिसळ, रसावळा, वडापाव, बटाटा वडा, गरम भजी. हे बघा इथे नाश्ता वगैरे चालू आहे मुलींचं. मीडियम मॅडम चहा भेटणार, चाय कॉफी, वडापाव भी गरम भेटणार. ते बघा शॉपिंगसाठी पण खूप आहे. किती छान छान वस्तू आहेत बघा. मस्त आहे शॉपिंग वगैरे. पहिलं तर आम्ही आतमध्ये मेन लेण्या बघून घेतो, त्याच्यानंतरच शॉपिंग करतो. पण खरंच हे बघा शोपीस वगैरे खूप सुंदर सुंदर आहेत. हां म्हणजे बाहेर स्वस्त असतं. बाहेर महाग बाहेर 40 ला माझी. ओके ओके. चला येतो आम्ही, येतो नंतर आम्ही. हे बघा खूप सारे शॉपिंगला इथं आहेत. इकडून जायचं आपल्याला बससाठी. झाड ना मस्त वाटते बघ, खूप सुंदर. चला पुढे जाऊया. ते बरं कळलंय प्रायव्हेट व्हेकल्स नाही नेऊन देत, ना तर परत आतमध्ये पण खूप ट्रॅफिक झाली असती ना. इथे त्यांच्या बसेसच सोडतात आपल्याला. पिकनिक खूप आल्यात ना इथे. संडे म्हणून जास्त लोक. शटल बस. बससाठी लाईन आहे. आता आम्ही लाईनीत उभे राहिलोय. हे बघा किती लांबच्या लांब लाईन आहे. आता बघू किती वेळाने नंबर येतोय तो आमचा. हे बघा बसच्या लाईनीमध्ये उभे आहोत आणि ते गळ्यातले माळा वगैरे विकायला घेऊन आल्यात. चला आता आमची बस आलेली आहे. आम्ही बसतो बसमध्ये. चला आता बसून घ्या. पप्पा बघतात का बघ. बसमधून इथे येईपर्यंत आम्हाला 7 मिनिटं लागलेली आहेत आणि बसचा प्रत्येकी तिकीट 25 रुपये एवढं आहे. तर आतमध्ये यायला आम्हाला 7 मिनिटं लागलेली आहे. चला तर आतमध्ये एंट्री करूया. बघूया आधी शूट अलाउड आहे का.
असेल तर दाखवेन. हे बघा इथं लेणी फिरायला ना तिकीट आहे. तर इथं ती तिकीट लाईन आहे. गर्दी पण तुम्ही बघू शकता किती आहे. ही तिकीट लाईन आहे. तर हे बघा इथं तिकीटचे रेट्स दिलेले आहेत. प्रत्येकी 40 रुपये बघू शकता ते रेट वगैरे. आणि सोमवारी बंद असतं हे पुरी. हे बघा भेळ घ्यायचे साची. हा तनिष भेळ घ्यायचे. झाड बघा वडाचा किती मस्त मोठा एकदम. चला आता वरती चढूया. वरती चढायचं आहे. हे बघा सहली पण आल्या तिथं. सहलीच आहेत ना खूपच सहली आज. चला जाऊया पुढे. आता इथे एकदा चेकिंग होते मला वाटतं. तिकीट वगैरे चेक करतात. चला जाऊया आपण. लेण्यांच्या आतमध्ये शूट अलाउड नाहीये म्हणून मी तुम्हाला बाहेरच दाखवते. आतमध्ये खूप छान छान पेंटिंग्स आहेत. मूर्त्याही आहेत. मूर्त्यांचे फोटो तर तुम्हाला दाखवेनच. पेंटिंग पण खूप सुंदर आहेत. एवढ्या जुन्या पुरातन काळातल्या पेंटिंग्स आहेत तरी अजून खूप छान आहेत. चला तर आता पुन्हा कॅमेरा बंद करते. अलाउड नाही आतमध्ये जायला. अरे हे बघ केवढूस इथून सुरू झालं इथं संपलं. आवाज बघ आवाज. चला ती खाली जाऊ. चला आता. अरे सहाची मात्रे. बापरे खूप उंच उंच पायऱ्या आहेत. देवा बापरे बापरे दिसत नाही. खूप उंच पायऱ्या आहेत. थांबा मी भाऊच बघ. भावाचा प्रेम बघ. आ जाओ बच्चा पार्टी. हा दमली. मस्त आहे पण. हो छान. हा किती सुंदर आहे लेणी. मस्त आहे. डुप्लेक्स आवडते पोऱ्याला. आठ नंबर लेणी. किती आहेत या लेण्या हो? 16. 8 रेडी 8 अंडर कन्स्ट्रक्शन. ओके. अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे तेव्हा रेडी नव्हते झाले ते मग तशीच आहेत. अच्छा अच्छा. हां अनकम्प्लिटेड. ओके ओके. गाईड घ्यायची गरज नाही आम्हाला. गाईडनी मस्त माहिती दिलेली आहे. तनिष म्हात्रे बहिणीची बॅग घेऊन आलेले आहेत खाऊची. चला आतमध्ये चालली आहे मी. शूटिंग बन इथं आतमध्ये शूटिंग नाही. लेण्या फिरून फिरून ना कंटाळले म्हणून साची बघायला गेले. आतमध्ये सेम आहे का डिफरंट आहे. जर डिफरंट असेल तर तिने आम्हाला आवाज दिला असता मग आम्ही गेलो असतो. पण ती बोलली ती सेम आहे. चला पुढे पुढे. चला चला चला. किती लेण्या आहेत? 26. ये मग अशी चुकून बोललो. हा 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 सुरुवातीला हा त्यांनी तशी माहिती दिली. ठीक आहे चला 26 आहेत. आमची दीदी गेली आमची वरती बघायला.
राहा तिथं, आम्ही येतो नंतर. काय काहीतरी युनिक बोलतो ते. युनिक आहे. काय नाही चल चलो फिर आ जाओ. दमले हे चल इकडे पण जा सची. साची हात बसत बस. मस्त आहे बा, हे मस्त आहे खरंच, छान केले बघ, पण मस्त. हा आता तनिष गेले बघायला काय डिफरंट आहे का. तेवढं वरती चढायचं म्हणजे तरी फिरलो आम्ही बरेच. हे बघा वरती वरपर्यंत आहे मस्त. हा हे बघा आजूबाजूचा परिसर पण दाखवते तुम्हाला. हे बघा आम्ही ना तिथून स्टार्ट केलेलं, तुम्हाला दाखवलं. आता आम्ही ना मध्यापर्यंत आलेलो आहोत, अजून एवढं बाकी आहे. दमलो आम्ही, पण मजा येते बघायला. थंडावा आहे ना, ऊन पडतं तरी पण थंडावा आहे. थंडीचे दिवस आहे ना, त्याच्यामुळे गारवा आहे वातावरणात, त्याच्यामुळे काय असं जास्त त्रास वगैरे होत नाही. पोचलास? हा ये बघून, मग आम्हाला दाखव. वरतून जायचंय, आम्हाला वाटलं खालूनच जावं लागेल. वरती यावंच लागेल फायनली, तिथूनच जायचंय खाली. चला जाऊया आता वरती. जाण्याशिवाय काही पर्याय नाही. हा इथून मस्त दिसते बघ, हे बघा. प्रत्येक लेणीच्या बाहेर ना अशी माहिती लिहिली आहे. हा गुफा क्रमांक 17 आहे. अशा प्रत्येक लेणीच्या बाहेर त्याची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे. फोटो पेलरचे आता आपण आलेलो आहोत शेवटच्या लेणीकडे, म्हणजेच 26 नंबरच्या लेणीकडे. चला बघूया. बाहेरूनच दाखवते, आतमध्ये ते शूट करून देत नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते मी. हे बघा खूप सुंदर अशी लेणी आहे. आतमध्ये छान छान मूर्त्या आहेत, पेंट केलेल्या आहेत. हे बघा, बघते इथून शक्य होते का तुम्हाला दाखवणं. बघा थोडंसं दिसत असेल तर. चला तर आता आम्ही चाललो आतमध्ये. गाईस हे बघा, मम्मी ब्लॉग काढून खूप दमले. दादाच्या खांद्यावरती झोपले मम्मी. हे बघा शेवटच्या लेणीजवळ ही सगळी सहलीची मुलं. किती गर्दी बघ. एक्झॅक्ट 3 किलोमीटर झाला बोलले तर 3 किलोमीटर बोलले. आणि ही शेवटची लेणी 26 नंबर लेणी. चला आता आम्ही चाललो रिटर्न. आमच्या सगळी लेण्या फिरून झालेल्या आहेत. चाललो, बरं वाटलं पण बघायला, मस्त वाटलं. तनिष कसं वाटलं? मस्त वाटलं. हो कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही तर येतात सहली घेऊन मुलांच्या. हां नेहमी असते त्यांच्या सहली. मागच्या वेळेस किती बसेस आणलेल्या तुम्ही? 7 बस. आणि आम्हाला पहिल्यांदा घेऊन आल्यात. दरवर्षी स्टुडंटला घेऊन येतात आणि आम्हाला पहिल्यांदा घेऊन आल्यात. साची पण आलेली गेल्या वर्षी. तू आलेलीस ना? मग पप्पांच्या सोबत मज्जा आली, म्हणजे पप्पांच्या स्टुडंट सोबत का फॅमिली सोबत? दोघांसोबत. नाही एकच सांग. मुलांसोबत ना? दोघांसोबत. ओके चला, दोघांसोबत तर दोघांसोबत. पण छान वाटलं खरंच. या कधीतरी इथे तुम्ही लेणी पाहायला. खूप सुंदर लेणी आहे, मला तर खूप आवडली. आणि खास करून फोटो सेशनला खूप मस्त आहे. चला तर आता पुढे भेटूया. बाय.
हे बघा मस्त. तुम्ही इथे जा पॅराग्लायडिंगला तेव्हा मी खाली उतरलो सच्ची असंच नव्हतं का? पप्पा ना मच्छी बरी दिसत. ओ पप्पा मच्छी बरी दिसली तुम्हाला? मच्छी खातो अगदी लोकांना पहिला मच्छी दिसली पाहिजे. मस्त आहे पण खरंच इथलं व्ह्यू ना खूप सुंदर आहे. या कधीतरी नक्की या. आता बघा जाताना उतरलो ना आपण दमलेलो असतो, मग इथं ना काकडी, लिंबू पाणी, पायनॅपल, पेरू सगळं विकायला आहे. तर बघा आम्ही सगळ्यांनी लिंबू पाणी घेतलंय. मी तुम्हाला इथले मेन रहिवासी दाखवते, मूळ रहिवासी. हे बघा दिसतात का? हा तू नाही. हे बघा इथले मूळ रहिवासी आणि हे बाहेरून आलेले पाहुणे पाहुणे आणि तू पण. शिवनेरीमध्ये चला आता आमची लेणी पूर्ण फिरून झालेली आहे आणि आता आम्ही बसलो आहे बसमध्ये. आता चाललो बाहेर. हे बघा दमलोय म्हणून मस्त असे आरामात बसलोय. चला तर नेकलेस लेके स्टोन नेकलेस ज्वेलरी ब्रेसलेट स्टिकर के नेकलेस. चला आतमध्ये बघूया काय आहे. स्टिकर के नेकलेस नेकलेस इयरिंग्स. लॅम्प वगैरे हँडीक्राफ्ट स्टोन मध्ये कोरीव केलेले, त्याच्यामध्ये कॅन्डल लाईट दिवा वगैरे. चला तर आम्ही इथून आता निघत आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत बीबी का मकबरा. मकबरा. ओके चला तिकडेच भेटूया. तिला काय नको. आता वाजल्यात 4 आणि आम्ही चहा प्यायला थांबलोय. आमची कॉफी आले, मिस्टरांचा चहा यायचा बाकी आहे. दमलोय आता आम्ही. चहा पिऊन फ्रेश होतोय. तुम्ही बघू शकता आता आम्ही बीबी का मकबरा या ठिकाणी आलेलो आहोत. तर अजिंठा लेणीपासून हे जे ठिकाण आहे ना ते 100 किलोमीटरवर आहे. तर आता 5 वाजलेले आहेत आम्हाला इथं पोचायला. तर इथे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट काढावं लागतं. तर साचीचे पप्पा गेट तिकीट काढायला. तर आता आम्ही इथं गेटपर्यंत जातो, नंतर दाखवतो तुम्हाला आतमधलं. इथे एंट्री बघा कशी आहे. पॉईंट टाकायचं आणि एंट्री घ्यायची. काय नाही. आता आमचं सगळं बघून झाले. बीबी का मकबरा वगैरे आजूबाजूचा परिसर पण बघून झाले. फोटो सेशन पण करून झालेले आहेत. आता इथं आम्ही चाट खायला थांबलोय.
आता आम्ही आलोय पानचक्की बघायला. तर बीबीचा मकबरा बघून झाला का तिथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर ही पानचक्की आहे. 300 वर्ष जुनी अशी ही पानचक्की आहे. तर तुम्हाला दाखवते बघा. पाप फिश के लिए खाना लेके आ गए. पाव आणला असेल ना. पिठाचे बोले. हे बघ दिसतात मोठे मोठे आहेत मस्त. चला आता तुम्ही ही जी पानचक्की बघितली ती भारतातली सर्वात पहिली पानचक्की आहे. तर आता आम्ही इकडे जेवायला थांबलोय. हे बघा आतमध्ये सगळी बसल्यात. चला तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही चाललो रूमवर. गुड नाईट. उद्या भेटूया. रात्री आम्ही घृष्णेश्वरला वस्तीला होतो. आता सकाळचे वाजल्यात 7 आणि आम्ही चाललेलो आहोत मंदिरात. हे बघा यांच्याकडून सगळे फूल वगैरे घेतोय आम्ही. हे बघा आता आम्ही आलो मंदिरात. घृष्णेश्वर जे मंदिर आहे ना जे शिवलिंग आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तर आता मंदिराच्या आतमध्ये मोबाईल वगैरे घेऊन जाऊन देत नाही. तर आता मोबाईल आम्हाला लॉकरमध्ये ठेवायला लागेल. आमचा अभिषेक वगैरे मस्त एकदम व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर आम्ही कपडे चेंज केले आणि आता आम्ही नाश्त्यासाठी आलेलो आहोत हॉटेलमध्ये. आम्ही नाश्त्याला थांबलोय. तर त्यांचे पाव बघा कसे. चला नाश्ता करून घेतो. आमचा नाश्ता वगैरे झालाय मस्त. आता आम्ही एलोरा केव्जला आलेलो आहोत. चला तर तुम्हाला दाखवते आता आतमध्ये कसं कसं आहे ते. इथे पण एंट्रीला तिकीट आहे 40 रुपये आणि 15 वर्षाखालील मुलांना मोफत आहे. चला तर एंट्री करूया. इथे पण तशीच आहे सिस्टम. कॉइन टाकून ना. इथं फॉरेनर्स खूप येतात ना. काल पण तिथे अजिंठ्याला किती होते. आज पण बघा इथे भरपूर आहेत. तर ही बघा ही कैलाश लेणी आहे. तुम्ही जर कधी आलात संभाजीनगरला तर नक्की इथं विजिट करा. ही लेणी ना मी यूट्यूबमध्ये शॉर्टमध्ये किंवा रीलमध्ये बघितलेली होती बऱ्याच वेळा. तर मला कधीपासून इथे यायची खूप इच्छा होती. तर फायनली मी इथे आली. तर खूप मस्त आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की इथे विजिट करा. मूर्त्या सगळ्या भंग पावल्यात बघ ना बऱ्याचपैकी ना. ना हा या अवशेष आहेत ना हत्ती वगैरे. औरंगजेबाच्या काळात तेव्हा काय झालं माहिती का. त्यांना हे भग्न करायचे होते म्हणजे तोडायचे होते आपल्या सगळ्या. ओके देवांच्या मूर्त्या वगैरे ते तुटले नाही. मग त्यांनी तोडा तशी सोंड हत्तीची सोंड हात पाय नाक वगैरे सगळं तोडलेलं आहे. असं पूर्ण सर्व दिसतील अशी तोडली.
सगळ्या मूर्त्या बघा ना कशा झाल्यात ना, मस्त मस्त मूर्ती आहेत. इथे शंकराचं मंदिर आहे. आता मी दर्शन घ्यायला चाललो. शिवलिंग बघा किती मोठे आहे, मस्त एकदम. हे बघा, हे तर खाली आहे, आम्ही वरती आलोय. अजून पण वरती लोक गेलेत. ही बघा वरती तुम्ही बघू शकता, वरपर्यंत गेलेले आहेत. पण मी तेवढ्या वरपर्यंत नाही जाणार आहे, म्हणून तुम्हाला इथूनच दाखवते. मी बोललेली मी वरती येणार नाही, पण इथून टॉप व्ह्यू खूप छान दिसतो म्हणून मी इथं वर आले आणि तुम्हाला सगळं दाखवते. बघा अब बना बिठा दे आप लोग, ठीक है ना. 10 पे 11वें दिन में उठा उसको वाटर में पानी में लेके जाना. क्यों करते बोलो लोगों को. किती लेणे आहेत? 34 आहे टोटल. हां 1 ते 12 बुद्ध आहे, 13 ते 29 हिंदू आहे, 30 ते 34 जैन आहे. ओके. 3 धर्माचे. आणि मेन लेणे 16 नंबरची कैलास लेणी हिंदू धर्मामध्ये. हां आणि बुद्ध धर्मामध्ये 10 नंबरची. 10 नंबरची. ओके, थँक्यू. साचीचे पप्पा फिरून फिरून दमले आणि बसल्यात. बघा कसे. साची एवढी दमले का बॅग काढून पप्पांच्या खांद्यावर दिली आणि पप्पा बघा बसल्यात. काय बसा का आम्ही नाही दमलो. पुढे तो पुढचा रस्ता पकडा. पुढचा रस्ता पकडू. जाम दम देतात आजकाल मला. ही 10 नंबरची गुफा. इको साची, दानिश. आमचं एलोरा केव्स फिरून झालेलं आहे. आता आम्ही चाललो भद्रा मारुतीच्या दर्शनाला. चला पुढे भेटूया. हे बघा इथं केव्सच्या बाहेर आले ते सगळं खाऊ पण मिळते. आम्ही घेतोय चम्मच गोला, नारळ पाणी आहे, दुसरं खूप काही आहे इकडे. काकडी, पेरू वगैरे सगळं आहे. चला तर आता आम्ही भद्रा मारुतीला पोहोचलो आहोत. आता दर्शन घेऊया. आणि असं बोलतात की भारतातलं हे एकमेव ठिकाण आहे जेथे बजरंगबली झोपलेल्या अवस्थेत आहे. चला तर पुढे जाऊया. इथे पण मुलांच्या खूप साऱ्या पिकनिक्स आलेल्या आहेत. बघा खुलताबाद ना. इथे बघा बाहेरच शनिदेवांची मूर्ती आहे. इथे तुम्ही शनिदेवांचं दर्शन घेऊ शकता. बाहेर ना तुम्हाला अशी प्रसादाची वगैरे दुकानं मिळतील. हे बघा बघा चिक्क्या. तिळाची कशी? 80ला पावशेर. बाहेर हे बघा अशी दुकानं आहेत खूप खेळण्यांची, प्रसादांची. तुम्हाला काय पाहिजे असेल साहित्य त्यांची
सगळं आहे इथं मंदिराच्या बाहेर. चला आता आमचं मस्त दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता दुसऱ्या ठिकाणी. आता कुठे चालू आहे तुम्हाला नंतर दाखवते. हा बघा, हा आहे दौलताबादचा किल्ला. तर बघा लांबून कसा दिसतोय ते, खूप उंच आहे डोंगरावर. तर आता जवळ जाऊन दाखवते तुम्हाला. तर आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत दौलताबाद किल्ल्याजवळ. तर चला आतमध्ये बघूया. हे बघा खालती आजूबाजूला हे असं आहे, पण मेन जो किल्ला आहे तो वरती आहे डोंगरावर. तर खूप उंच आहे आणि आता खूप दुपार पण झाले, त्याच्यामुळे मी कंटाळा गेला वर जायचा. तर मी वर जात नाहीये, तर इथूनच तुम्हाला थोडंफार दाखवते. हा बघा किती उंच आहे. आता इथपर्यंत कधी जाऊ आणि कधी नाही, ऊन पण खूप पडतोय. तर चला आता मी निघाली पुढे जायला. आता आम्ही समृद्धी महामार्ग जॉईन केलेला आहे आणि चाललेलो आहोत शिर्डीला. चला तर शिर्डीलाच भेटूया पुन्हा. शिर्डीला पोहोचायला आम्हाला अजून 5 किलोमीटर बाकी आहेत. दुपार झालेली आहे, जेवणाची वेळ झाली आहे. तर आधी आम्ही जेवून घेतो. आता आम्ही शिर्डीला पोहोचलो आहोत. पण आमचं पहिला प्लॅनिंग होतं का वस्तीला राहायचं, पण आता लवकरच पोहोचलोय तर आम्ही दर्शन घेऊन आजच निघायचा आमचा विचार आहे. तर चला पहिला दर्शन घेऊया. आता इथं कॅमेरा किंवा मोबाईल आतमध्ये नेऊन देत नाही, तर मी आता इथं मोबाईल लॉकरमध्ये ठेवते आणि दर्शनाला जाते बाबांच्या. मंदिरात जास्त गर्दी नव्हती, तर 15 ते 20 मिनिटातच आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जायला निघत आहोत. तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.